आणि जर त्याच्या पुढे जर कोण आडवळविडा आलं आरक्षणच्या सोडणार नाहीत. म्हणजे मागून मिळालं नाही तर आम्ही आता हिसकावून घेऊ अशी आमची आता मराठा समाजाची परिस्थिती आहे. आणि मनोज जरांगे पाटील आता जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या तब्येतीला जर काय झालं तर आता मणिपूर जे सध्या जळत आहे त्याच्या पुढची अवस्था महाराष्ट्राची होऊ नये. जरांगे पाटलांना कदाचित एखादी धोका जर झालाच तर महाराष्ट्राची एवढी वाईट गत होईल. ओबीसी एक जात नाही आहे, हा ओबीसी समूह आहे आणि ही जातींचा समूह ओबीसी यांच्यासाठी हे आरक्षण लागू. आणि ओबीसीचा नियम काय आहे की संख्येच्या 50% आरक्षण, बरोबर. मग ओबीसींची संख्या किती आहे? जर आत्तापर्यंतचे सर्व पुरावे तपासून बघितले तर 34% वर ओबीसींची संख्या नाही आहे. मुली कोण देणार गव्हर्नमेंटच्या सेवा? लोकांचा रोष लय मोठा आहे यार. आणि मराठा समाज असं नाही म्हणत की बाबा दुसऱ्याचं काढून आम्हाला द्या, आमचा हक्काचा आम्हाला द्या, आम्ही पात्र आहे, आम्ही भारतीय नागरिक आहे, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे, आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे. यासाठी या आमदार खासदारांना निवडून दिलेला आहे. यांनी जर आमचा प्रश्न सोडवायला असमर्थ ठरत असतील तर आम्हाला कायदा हातात घेणं भाग पडेल उद्या. नमस्कार, मी अक्षय मारुती येळके आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि राज्यभरामधल्या मराठा आरक्षणावरती वेगवेगळ्या मराठा उपोषकांच्या भूमिका जाणून घेण्याचं काम करतो आहे. आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीमधल्या सांगली रोड या भागामध्ये आणि इथं मोठ्या संख्येनं मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमकं त्यांच्या भूमिका काय असणार आहेत आणि त्यांची मागणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली काय आहे हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण उपोषणाला बसलेला आहात सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात. गेले किती दिवस झालं उपोषण करताय आपण? आमचं उपोषण आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे. जरांगे पाटलांचं जे आमरण उपोषण आहे त्यांच्या आंदोलनात सहभागी होणं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देणं या हेतून आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे या ठिकाणी. तर सध्या राज्य सरकार जरांगे पाटलांचं उपोषण असेल किंवा इतर गोष्टींकडं म्हणावं तितकं लक्ष देताना दिसत नाही आहे. भूमिका म्हणजे आम्ही अधिवेशन घेतोय, सह्यांची पत्रं दाखवली जात आहेत, परंतु निर्णय असा काही होत नाही आहे. मग तुमची नेमकी काय भूमिका आहे? निर्णय होत नाही हीच अडचण आहे. निर्णय होणं गरजेचं आहे, कारण मराठा आरक्षण हा इतका कळीचा मुद्दा झालेला आहे की आरक्षणाच्या अभावामुळं मराठा समाजाच्या तरुणांचं अत्यंत शैक्षणिक असो नोकरीत असो उचमना होते आणि त्यामुळे हे आंदोलनाचा भडका उडालेला आहे आणि यातनं शासनाला मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे, निघेल अशी आम्हाला आशा वाटते. तर सध्या आपल्या भागामध्ये आमदार म्हटलं तर कोण आहे? यड्रावकर साहेब येतात की आवाडे? तर आमदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे का की या उपोषणाच्या संदर्भाने त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? आम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा घेतलेली नाही. आमची जरांगे पाटलाकडनंच अपेक्षा आहे. आता सध्या वडगाव किंवा इतर ठिकाणी खासदार रमेश पाटील साहेब रमेश पाटील मी रमेश पाटील. सध्या खासदारांबद्दल जर बघितलं असेल वडगावमध्ये वगैरे काही आंदोलनं झाली, खासदार हरवलेत वगैरे प्रकारची, तर तुम्हाला नेमकं काय वाटतं? मराठा समाज आणि त्यांची वोटिंग आणि त्या संदर्भातली खासदार आमदारांच्या भूमिका त्यांनी आता ते खासदार आमदारांना येऊ द्यायचं नाही आहे हे ठरलेलंच आहे. त्यामुळे त्याला अवघड जाणार आहे सगळ्यांना. म्हणजे तुम्ही गावबंदी केली आहे आमदार खासदार? गावबंदी केलेली आहे. मग आता समजा मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, त्यांना असं होऊ नये परंतु कंटिन्यू काही न खाल्ल्यामुळे त्यांच्या जर शरीराला काही इजा झाली, त्रास झाला, तर त्यावेळेला मराठा बांधवांची भूमिका काय असणार आहे? भयानक मोठी असणार, न बघण्यासारखं होणार. आता सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भानं अनेक आंदोलनं झाली, मूकमोर्चे झाले, सगळं शांततेत होतं. गेल्या काही दिवसांपासून जाळपोळ वगैरे होताना दिसतीये. काही आमदारांची घरं जाळली जात आहेत, काही नगरपालिका बीडमधल्या जाळल्या जात आहेत किंवा तोडल्या जात आहेत. यावरती तुमची भूमिका काय? ते नागरिकांचा रोष आहे, युवकांचा रोष आहे आमच्या. रोष योग्य आहे का? हो योग्य आहे. म्हणजे जर आरक्षण मिळत नसेल, एवढं मागणी शांततेत करून होत नसेल तर करावं लागेल. समजा राज्य सरकारनं आता आरक्षण दिलंसुद्धा, परंतु मागच्या वेळेसारखं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर? नाही, त्या पद्धतीनेच आम्ही घेणार, टिकल असंच घेणार, त्याशिवाय आम्ही बंद करणार नाही आहे. आज मला कळलं साहेबांकडून की तुम्ही लाक्षणिक एक दिवसीय उपोषण करताय. मग आता जरांगे पाटलांनी सांगितलेलं तुम्ही गावागावांमध्ये उपोषणं करा, साखळी उपोषणं करा, कॅन्डल मार्च काही ठिकाणी काढले जात आहेत किंवा काय. आजच्या एक दिवसाच्या उपोषणानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? त्यानंतर कशा पद्धतीनं आता मिटल त्या पद्धतीनं वातावरणात
करणार. एकंदर तुमचं इथून पुढचं आंदोलन कशा पद्धतीने सुरू राहणार आहे? आज पाठिंबा म्हणून आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे. आज उद्याच्या चर्चा वगैरे चालू आहे, त्याच्यातनं काय निष्पन्न होतं हे बघायचं आहे. उद्या संध्याकाळी आम्ही समाज बांधवांची मिटिंग बोलवून किंवा एकत्र येऊन आणि पुढील या आंदोलनात कशा पद्धतीने सहभाग व्हायचा याचा निर्णय आम्ही उद्या संध्याकाळी करतो. या आरक्षणाचा आपल्या मुलांना नेमका काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? भयानक मोठा फायदा आहे. आमची मुलं जवळजवळ MA BCom BA अशी आता ग्रॅज्युएट होऊन शिकायला आल्यात. त्यांना काय होतं आहे, तहसीलदार व्हायचं असतं, कलेक्टर व्हायचं असतं. ज्या लोकांना व्हायचं असते आरक्षणमधली लोक 70% 75% मार्क घेतात आणि ह्यांना 90% 95% मिळून देखील मिळत नाही. त्यामुळं युवक वर्ग एवढा नाराज आहे, भयानक म्हणजे भयानक नाराज आहे. त्यांना शासकीय नोकरी मिळणं झाली. आज 30-32 वर्ष झाली ते असेच आहे. त्यांचं लग्न होत नाही, मुली कोण देणार गव्हर्नमेंटच्या सेवा. भयानक चिडलेले आहेत लोक. युवकांचा रोष लय मोठा आहे यार. आणि जर त्याच्या पुढे जर कोण आडवं विडा आलं आरक्षणच्या, ते सोडणार नाहीत. आता मराठा समाजाची मागणी अशी आहे की म्हणजे जरांगे पाटलांनी बोलून सुद्धा दाखवलं की आम्ही कुणबी प्रमाणपत्र कंपल्सरी सगळ्यांना घेणार आणि OBC मधूनच आरक्षण घेणार. तर हे कुणबी प्रमाणपत्रच मिळालं पाहिजे अशी तुमची मागणी आहे का सगळ्यांची? हो. मग आमची मागणी तीच आहे. कुठे कसे म्हणजे कुणबी दाखला मिळू दे पण आरक्षण मिळू दे. कुणबी दाखला मिळू दे पण आरक्षण मिळू दे. कारण की समाजाची अवस्था तर सध्या इतकी बिकट आहे. मुलांना रान नाही खायसाठी, म्हणजे पिकून खावं असं रान पण नाही. आणि एवढं शिक्षण असून आपल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मागावर पाळी करणे किंवा वॉचमॅन काम करणे, परत मुली पण त्यांना देणार. आणि मुलं खरोखर म्हणजे आता एक आंदोलन पेटायचं कारण काय एकच आहे की मुलांची अवस्था बिकट झालेली आहे. आणि लवकरात लवकर जर आरक्षणातून म्हणजे आम्ही याच्या आधी पण एवढे मूकमोर्चे शांततेत काढले, एवढा मोठा समाज रस्त्यावर उतरून पण शासनानं आम्हाला आरक्षण दिलं नाही. 7 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आणि आत्ता समाज ह्यामुळे रस्त्यावर उतरला आहे की म्हणजे मागून मिळालं नाही तर आम्ही आता हिसकावून घेऊ अशी आमची आता मराठा समाजाची परिस्थिती आहे. आणि मनोज जरांगे पाटील आता जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या तब्येतीला जर काय झालं तर आता मणिपूर जे सध्या जळत आहे त्याच्या पुढची अवस्था महाराष्ट्राची होऊ नये. आणि याच्याकडे म्हणजे सर्वच पक्ष देतो म्हणतात आरक्षण, खरं त्याच्यातून लवकर मार्ग काढत नाहीत. आता महिना दिला 2 महिने दिला, खरं आता या मुद्द्याला झाल्यात 7 वर्ष. म्हणण्याचा उद्देश काय, 7-8 वर्ष झालं वातावरण आपण बघतोय. एवढे लाखो लोक मराठा समाजाचे रस्त्यावर उतरले, तेव्हापासून प्रश्न चिघळला आहे. त्याच्या आधी पण 40 वर्ष म्हणजे पूर्वी पण आरक्षणाचा प्रश्न होताच. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की लवकरात लवकर मिळावं. जसं की आपण ऐकलं की मणिपूरची जी अवस्था झाली ती इथून पुढं होऊ शकते असं काही मराठा बांधवांचं मत आहे. आणि साहेब बोला. कुणबी हे पहिला गेली 10 वर्ष झालं त्याला चालूच आहे. काय त्याचं काय नाही आहे, त्याचा संबंधच येत नाही यात. मराठा म्हणून आम्हाला पाहिजे. काही लोकांनी आता काल परवा उगाच हे भांडण लावायचा प्रकार केलेला आहे. कुणबी आणि मराठा, कुणबी हा वेगळा आहे. कुणबी 10 वर्षापूर्वी देत होतं आणि चालू आहे ते द्यायला. ते उगाच आता ढोंग करून टेक केलेलं आहे मराठा आणि कुणबी. एकंदर आपण सगळेजण बघतोय. काका तुम्ही पण बसलेला आहात उपोषणाला, बरोबर? तर तुमची काय मागणी आहे? मराठ्यांना आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे. मिळालंच पाहिजे. कारण आत्तापर्यंत मराठ्यांनी सर्व समाजाला पूर्ण सहकार्य केले. पण आज जर मराठा समाज आपण सगळे मराठा समाज आज आर्थिक अडचणीत आहे, मागास आहे. आणि मागास मराठ्याला समाजाला सर्व धर्माच्या लोकांनी, ज्या लोकांना आरक्षण आम्ही देऊ केले त्या लोकांनी बी आम्हाला प्रेमापोटी आम्हाला देऊ केलं पाहिजे ही अशी आमची एक भावना आहे. आणि त्यात जरांगे पाटील जे आज तागात जे पूर्ण उपोषणाला बसल्यात त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्वजण आहेत. आणि जरांगे पाटलांना कदाचित एखादी धोका जर झालाच तर महाराष्ट्राची एवढी वाईट गत होईल की कुठल्याही पुढाऱ्याला इथून पुढारी होणार बी नाही आणि आता झाल्याला बी होणार नाही, राहणार नाही.
ही मराठ्यांची आपली एवढी निर्धार आपण केला आहे. इथून पुढं महाग पडेल असं तुम्हाला म्हणायचं आहे. दादा, या सध्या मराठ्याच्या आरक्षणाला ओबीसी समाज जो आहे त्यांच्यातून ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हटल्यानंतर विरोध करताना दिसतोय. काही ओबीसी नेते विरोध करताना दिसत आहेत. तुम्हाला नेमकं काय याच्यावरती वाटतं? ओबीसी ज्या गटात आता जी जाती आहेत त्यांनी विरोध करण्याचं कारणच येत नाही. जर मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध झालं असेल कायदेशीररित्या प्रोसेसमधून, तर ओबीसी समाजाच्या इतर लोकांनी जे आता उपभोग त्यात ओबीसीचं आरक्षण, त्यांनी विरोध करायचं काही कारण नाही. ओबीसी एक जात नाही आहे, हा ओबीसी समूह आहे आणि ही जातींचा समूह ओबीसी यांच्यासाठी हे आरक्षण लागू. आणि ओबीसीचा नियम काय आहे की संख्येच्या 50% आरक्षण, बरोबर. मग ओबीसींची संख्या किती आहे? जर आत्तापर्यंतचे सर्व पुरावे तपासून बघितले तर 34% वर ओबीसींची संख्या नाही आहे. मग त्यांनी आता घेतात किती आरक्षण? 32% आरक्षण घेतात. मग त्यांची संख्या असायला पाहिजे 64%. 64% आहे का? ह्याच्यामध्ये जे 15% मराठा समाजाचं आरक्षण ते भोगायला लागलेत ते आम्ही मागायला लागलो आमच्या हक्काचं. आणि जर मराठा समाजाचं गायकवाड आयोगाच्या ह्याच्यानुसार अहवालानुसार जर मराठा समाज मागासलेपण सिद्ध झालं याचा अर्थ काय? ओबीसीचं आरक्षण त्यांना लागू करा ही त्यांची स्पष्ट शिफारस आहे. आणि त्या शिफारशीनुसार जर मराठा समाज ओबीसी समाजातून कॅटेगरीतून आरक्षण मागतोय तर तो कायदेशीर अधिकाऱ्याने आम्हाला ते मिळालं पाहिजे. आणि मराठा समाज असं नाही म्हणत की बाबा दुसऱ्याचं काढून आम्हाला द्या, आमचा हक्काचा आम्हाला द्या, आम्ही पात्र आहे, आम्ही भारतीय नागरिक आहे, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे, आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे. यासाठी या आमदार खासदारांना निवडून दिलेला आहे. यांनी जर आमचा प्रश्न सोडवायला असमर्थ ठरत असतील तर आम्हाला कायदा हातात घेणं भाग पडेल उद्या. जर आम्ही कायदा हातात घ्यायचा नसेल आणि सामाजिक शांतता राहायची असेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि या सरकारने हे प्रश्न सोडवायला पाहिजे. नाही सुटला, आमच्या माणसाला जर धोका झाला तर आम्ही सळो की पळो करून सोडू सरकारला. सध्या अनेक ठिकाणी आमदार खासदार राजीनामा देताना दिसत आहेत. तशी तुमची स्थानिक नेत्यांकडून काय अपेक्षा आहे का? त्यांना राजीनामा द्या असे आम्ही म्हणणार नाही. त्यांना राजीनामा द्यायसाठी निवडून दिलेलं नाही जनतेनं. जनतेचा प्रश्न सोडवायसाठीला त्यांना संविधानिक पदावर बसवलेला आहे आणि त्यांनी प्रश्न सोडवायचा म्हणजेच एक तर बाप दाखवायचा नाही तर श्राद्ध घालायचे. आता सध्या तुम्ही म्हटलात तसं करून सुप्रीम कोर्टात मागच्या वेळेला आरक्षण ज्यावेळेला गेलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं असं सांगितले की म्हणजे जुन्या खटल्यांचा हे सांगा इंदिरा सहानी खटल्यांचा दाखला देत ते म्हटले की 50%च्या वर आम्ही आरक्षणाची मर्यादा जाऊ देऊ शकत नाही आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. तर आता सुद्धा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट हेच म्हणेल की 50%च्या वर जाऊ देणार नाही. मग अशा वेळेला कशा पद्धतीने आरक्षण मिळू शकेल वाटतं तुम्हाला? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच मला बोलायचं आहे. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय काय दिलं, हा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की मराठा समाज हा मागासलेपण मागास आहे हे सिद्ध केलं आहे त्यांनी, म्हणजे मान्य केलं आहे. याचा अर्थ मराठा समाज मागास आहे. मग मागास मराठा समाजाचं कुठली कॅटेगरी येत्या? ओबीसी येत्या. मग ओबीसी 50%च्या वर जायचा प्रश्नच येत नाही. ओबीसी कॅटेगरीत घालायला पाहिजे. त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी काय चूक केली? SC-BCचा नवीन प्रवर्ग तयार केला. नवीन प्रवर्ग तयार करायचा महाराष्ट्र राज्याला अधिकार आहे का? नाही आहे. त्याला केंद्रातून अधिकार घ्यावा लागतो, केंद्रातून मान्यता असावी लागते. आणि जर इथं कॅटेगरी वेगळी केली होती तर त्याला परिशिष्ट 9मध्ये टाकून त्याला संरक्षण द्यायला पाहिजे होतं. ते त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही म्हणून ही परिस्थिती ओढावून आलेली आहे. एकंदर तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल तर मराठा उपोषणासाठी बसलेले बांधव हे फक्त मागणीच करतायत तर ती अशीच करत नाही आहे, तर त्यांनी कायद्याचा अभ्यास सुद्धा केला. हे आपल्याला अनेक प्रतिक्रिया घेताना दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे कोण म्हणताय ते येत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. तर दादा, तुमची नेमकी या सगळ्या बाबतीत भूमिका काय? साधारणतः शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला कसा फटका बसतोय या गोष्टी स्वतः मी उदाहरण आहे. 2008 साली मी ज्यावेळी MBAच्या एक्झाममध्ये CETला प्रवेश घेतला, पास झालो. मला पुण्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं होतं, पण मला ते ह्या आरक्षणच्या बेसिसमुळे मिळालं नाही. तर माझ्यापेक्षा ज्या लोकांचा निम्मा स्कोर होता त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि मला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये MBA करायचं नव्हतं तरी पण मला करायची वेळ आली. त्यानंतर मी एकदा पोस्टाच्या एक्झाममध्ये पास झालो होतो. मला जितके मार्क आहेत त्यापेक्षा जवळपास एक निम्म्याहून कमी मार्क होते काही लोकांना, कारण त्यांचं तिथं सिलेक्शन झालं होतं आणि माझं सिलेक्शन झालं नाही. ह्या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही सगळं जे काही उपोषण वगैरे करतो आहे राज्यभर किंवा इथं, तर ह्या फक्त शिक्षण आणि नोकरीच्या विषयासाठी करतो आहे. आणि प्रत्येकाला झळ पोचलेलं आहे. आता मला जळ पोचले तसं माझ्या कुटुंबाला पण पोचलेले आहे किंवा इथं यांच्या ही वरिष्ठ लोकांच्या मुलांना पण पोचलेलं आहे. या सर्व गोष्टीसाठी आम्ही इथं आंदोलन करतो. तर आपण सगळेजण जसं पाहताय की मराठा समाज बांधवांची मुलं आहेत
त्यांना येणाऱ्या काळामध्ये झळ पोचू नये, जी आम्हाला पोचली. जसं की दादांनी सांगितले MBAमध्ये त्यांना ॲडमिशन घेत असताना जी झळ पोचली, पाहिजे ते कॉलेजेस मिळाले नाहीत. अगदी अशीच परिस्थिती अनेक भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांची आहे. अनेक विद्यार्थ्यांना याच आरक्षणामुळे पुढं जाता येत नाही. आज अनेक लोक विरोध करताना दिसत आहेत, मात्र त्यांची मुलं आरक्षणामुळे चांगल्या पदावरती पोचलेत अशी सुद्धा अनेकांची भूमिका आहे. म्हणून हा मराठा समाज, सर्वसामान्य तळागाळातला असणारा मराठा समाज आज आंदोलन करताना दिसतोय, उपोषण करताना दिसतोय आणि आपली मागणी ही सरकारसमोर पुन्हा पुन्हा ठेवताना दिसतोय. शांततेत अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली, आता काही ठिकाणी उग्र स्वरूप धारण होते. परंतु जर मनोज जरांगे पाटलांना काही झालं तर येणाऱ्या काळात आणखीन तीव्र उपोषणं होतील, आंदोलनं होतील आणि ते सरकारला पेलणार नाही, अशी सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्या नागरिकांमधून, या मराठा बांधवांमधून येत आहेत. सध्या मला एक विचारायचं आहे, काही लोक आहेत जसं OBCचे छगन भुजबळ असतील नेते किंवा मग सदावर्तींनी सुद्धा टीका केली मराठा आरक्षणाच्या संदर्भाने, तर त्यावरती तुम्हाला काय बोलावं वाटतं का? ॲक्च्युली हा सगळा मराठा आरक्षणाचा खेळ हा नेते मंडळींनीच घातलेला आहे. प्रामुख्यानं नेत्यांना चांगलं माहिती आहे की आरक्षण कसं देतात ते आणि का देत नाही आहेत. त्या सगळ्या जे काही खेळ चाललेले आहेत हे नेत्यांचे चालले आहेत. 40 वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे. अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, पण त्यांनी देखील या गोष्टीला फक्त बगलच देत गेलेत. आजचा फक्त मुद्दा एवढाच आहे, जे कोणी नेते सत्तेत आहेत किंवा जे सत्तेत नाहीत, जे सत्तेत नसतात ते या गोष्टीला आरक्षण द्यावं म्हणून सातत्यानं आंदोलनं करतात आणि हीच लोक याच्या अगोदर सत्तेत असताना त्यांनी ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. हा अतिशय घाणेरडा प्रकार नेते मंडळींचा आम्हा सर्व मराठी बांधवांना दिसून आलेला आहे. आम्हा सर्वांचं एकच मत आहे की आता हा खेळ सर्व संपवावा त्यांनी, आणि नेत्यांनी जर का एका रात्रीमध्ये एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो, उपमुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात, तर हा मराठा आरक्षणाचा विषय का होऊ शकत नाही, हा आमचा सर्वांचा सवाल त्या नेते मंडळींना. जर रात्रीतून आपले तर मुख्यमंत्री बनत असतील, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या जात असतील, तर आरक्षणाचा मुद्दा का सुटत नाही, असं एकंदर सगळ्यांचं मत आहे. आणखीन एक विचारला होता प्रश्न की सदावर्ते सुद्धा आता सध्या विरोध करतात, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? त्यांनी अनेक वेळा आता विरोध केलेला आहे. आता जर आडवा आला त्याला कोल्हापुरी चप्पल घेऊन लोक मारायला जातील एवढा रोष तयार आहे. त्यानं शांत बसावं. तर एकंदर आपण पाहिलं तर सध्या प्रतिक्रिया सगळ्यांच्याच तीव्र आहेत आणि मागणी एकच आहे. मागणी आपली काय? आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. एक मराठा हा लाख मराठ्यांच्या बरोबर आहे आणि मनोज जरांगेंनी तर एक मराठा म्हणजे जवळपास करोडो मराठी आहेत हे दाखवून देण्याचं कामसुद्धा केलेलं आहे. बघूयात इथून पुढं सरकार जागं होतंय का, योग्य पद्धतीनं भूमिका घेऊन या संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देते काय, आपण पाहणार आहोतच. आपण सगळेजण अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि या सगळ्या मराठा आरक्षणाला आपण कव्हर करतो, त्यासाठी आपलं शब्दवेडी चॅनल पाहत राहा. मी स्वतः अक्षय इळके पत्रकार आणि आपले कॅमेरामॅन आहेत हनुमंत सक्करगे यांच्यासोबत. नक्कीच इथून पुढच्या काळात सुद्धा आपण हे सगळे कव्हरेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.